नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पठार भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी आहे. जर मोरवाडी धरण झाले तर याचा फायदा पठार भागाला होऊ शकतो. दरम्यान या मोरवाडी धरणाविषयी आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपलं मत मांडलंय. सुदैवाने जलसंपदा खातं आपल्या जिल्ह्याकडे आलं असून राधाकृष्ण विखे पाटील त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे मोरवाडी धरण होऊ शकतं. जर पिंपळगाव खांड धरण होऊ शकतं तर मोरवाडी धरण देखील होऊ शकतं. मोरवाडी धरण 5 वर्षात झालं पाहिजे, त्यामुळे याचं क्रेडिट कुणालाही मिळेल. मात्र यामध्ये कोणतंही राजकारण करण्याची इच्छा नाही, असं स्पष्ट मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडलंय. ते संगमनेर तालुक्यातील साकूर येथे विविध मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि युवक हितचिंतकांचा स्नेह मेळावा संवाद मेळाव्यामध्ये बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, डॉक्टर जयश्रीताई थोरात, नवनिर्वाचित संचालक इंद्रजित खेमनर, रामदास धुळगण यांनीही उपस्थित राहून सभासदांची संवाद सहकार्याच्या भूमिकेबाबत मौलिक विचार मांडले. या मेळाव्यामध्ये सापूर, कुंभारवाडी, कवठे मलकापूर, खांबे, बिरीवाडी, मांडवे बुद्रुक, वरवंडी, शिंदोडी, जांबूत खुर्द, जांबूत बुद्रुक, पिंपळगाव देपा, रणखांबवाडी, शेंडेवाडी, हिवरगाव पठार, खरशिंदे, जांभूळवाडी, चिंचवाडी, हिरेवाडी, खंडरायवाडी, दरेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी आणि आसपासच्या गावातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेमकं बाळासाहेब थोरात मोरवाडी धरणाविषयी काय म्हणाले बघूयात. मी तिची तयारी केलेली आहे. सर्वेक्षणाकरता पैसे निधी सुद्धा टाकलेला आहे. या 5 वर्षामध्ये करायच्या कामामध्ये माझी मोरवाडी होती हे तो मला सांगतो. आपल्याला काय सवय थोडी जास्त चर्चा मुद्दाम करीत नाही आपण, कारण काही ठिकाणी काय होतं, चर्चा केली तर फुट्या ठोकायचा कार्यक्रम चालू होतो. असं विंचू जवळ घालायचा कार्यक्रम असतो काही, त्याला कळलं की विंचू कसला तर तो फक्त चढवायचाच मंत्र, उतरायचं येतच नसतो. म्हणून आपण थोडंसं काही गोष्टी बोलत असतो. पण मोरवाडी हे होऊ शकतं असं माझं मत आहे. पिंपळगाव खांड होऊ शकतं ना, तर मोरवाडी होऊ शकते. आता माझं काय म्हणणं आहे, मोरवाडी 5 वर्षात झालं पाहिजे. सुदैवाने काय झालंय, ते खातं आपल्याकडे झालं. राधाकृष्ण विखे पाटील आता खात्याचे मंत्री, काय बिघडलं नाही, उलट खातं आपल्याकडे आलं बघा. आपण आग्रह तुम्हाला शक्य नसेल ज्यांना जायला, पण जे जाणारे आहेत ना त्यांना मात्र तुम्ही म्हणू शकता. गावात बसले ना, कधी गावात भेटले की त्यांना भेटा तुम्ही सगळे. ते जाणारे आहेत, त्यांचे जाऊन येतात खालीवर सारखे, ते त्यांना भेटा आणि त्यांना म्हणायचं काही नाही, मोरवाडी झाली पाहिजे हा आग्रह तुम्ही धरा. आमचं काही कोणाला क्रेडिट मिळेल न मिळेल हेवा राजकारण तुम्ही किती वर्ष करू शकता आज, परंतु हा विषय सुद्धा 100 वर्ष पुढच्या पिढ्या चांगल्या होतील ना. क्रेडिट काय, क्रेडिट काय अडचण नाही. क्रेडिट हा विचार सोडून देऊ आपण. कोणाला मिळू क्रेडिट काय त्याचं नाही, त्यांना मिळालं तरी हरकत नाही मला, पण धरण झालं पाहिजे. बरोबर की नाही, खात्याचं धरण झालं पाहिजे आणि ते होऊ शकतं. बरं, मला काहीच अडचण वाटत नाही. फक्त गेलं पाहिजे तसं काही एकदम मानू नका. छोट्या असं आहे का, होईल आपण पॉझिटिव्ह असायला होईल आणि आपल्या मित्रांना कामाला लावा. अरे खरं मी काही राजकारण नाही बरोबर का, पुढच्या 100 वर्षाचा विचार करतो. राजकारण आता 5-10 वर्षांनी फार बदलून जातो ना. उद्या आपण नसतो बी, आपण काही वर्षांपूर्वीच नसेल आपल्याकडं, पण ते धरण असतं लक्षात. आणि ते सुफलाम करणार नाही सगळ्यांना पुढच्या जीवनाला. म्हणून त्याचं महत्व खूप आहे. त्याच्यात कोणतंही राजकारण आपली करायची इच्छा नाही, कोणतंही राजकारण करायची इच्छा नाही, ते व्हावं एवढी मात्र इच्छा आहे. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.